सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये उद्धव गट मनसेनं काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला असलेली नगरने उपस्थिती पाहिल्यानंतर आपल्याच पक्षातल्या आक्रोशाकडे यांनी आधी लक्ष द्यावं असं म्हणावं असं वाटतंय। कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकास काम होऊ घातली आहे। लक्षावधी कोटींची औद्योगिक गुंतवणूक नाशिकमध्ये येत आहे। राजकारणाने आंधळे झालेल्या विरोधकांना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपलं स्थान शोधण्यासाठीची ही केविलवाणी धडपड आहे असं म्हणावं लागेल, असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजितजीत चव्हाण यांनी सांगितलंय। नाशिकमध्ये इतक्या संख्येनं मोर्चा काढू तितक्या संख्येनं मोर्चा काढू म्हणणाऱ्यांचा मोर्चा पाहिल्यानंतर त्यांच्याच पक्षामध्ये किती आक्रोश आहे हे 100% लक्षात आलं। येत्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचा परिसर हा अत्यंत वेगानं विकसित होण्याकरता महाराष्ट्र शासनानं सर्वतोपरी तयारी केलेली। अनेक वेगवेगळे प्रकल्प जे लक्षावधी कोटींचे आहेत ते नाशिकमध्ये येऊ घातलेले आहेत, परंतु राजकारणानं आंधळे झालेल्या विरोधी पक्षांना नाशिकचा हा विकास दिसत नाही। ज्या पद्धतीनं आपली सत्ता महानगरपालिकेत यावी म्हणून ही केविलवाणी धडपड आज नाशिककरांनी जिल्ह्यानं आणि महाराष्ट्रानं विरोधी पक्षांची पाहिली, ते बघितल्यानंतर इतकंच सांगावं असं वाटतं की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार ज्या वेगानं काम करतंय आणि ज्या वेगानं नाशिकचा प्रस्तावित विकास आपल्या दृष्टिक्षेपात आहे ते पाहिल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आणि ही केविलवाणी धडपड महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला कसं थोडंफार स्थान मिळवता येईल याच्यासाठी होती, हे न ओळखता येण्या इतके नाशिककर दूधखोळे नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।